Algebra, first chapter. Linear equations in two variables. हा फर्स्ट चॅप्टर आज आपण सुरुवात करत आहोत. टोटल अल्जेब्रामध्ये 6 चॅप्टर्स आहेत आणि बरेचसे चॅप्टर्स हे लास्ट इयरला तुम्ही स्टडी केलेले आहेत, तेच पुढे कंटिन्यू होतात. त्याच्यातला हा जो पहिला चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, हा आपल्याला लास्ट इयरला पण होता आणि मी त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं होतं की आत्ता यावर्षी 9th मध्ये आपल्याला पार्ट 1 पाहायचा आहे आणि 10th मध्ये गेल्यानंतर पार्ट 2 पाहायचा आहे. तर हा पार्ट 2 आहे असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु जे तुम्ही लास्ट इयरला पाहिलेलं आहे 9th मध्ये ते तुम्हाला थोडंसं रिकॉल करावं लागेल, तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला ते आणावं लागेल. कारण त्या ज्या लास्ट इयरच्या ज्या मेथड्स आपण पाहिल्या होत्या लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्समध्ये, त्या मेथड्स परत आपल्याला यावर्षी इथं 10th मध्ये पुन्हा परत लागतात. तर साधारणतः 6 चॅप्टर्स आपल्याला अल्जेब्रामध्ये आहेत आणि त्या 6 मध्ये एक 2-3 चॅप्टर्स तुमच्यासाठी नवीन आहेत. 2 समजा, एक म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन, हा एक आपल्यासाठी नवीन चॅप्टर आहे आणि दुसरा म्हणजे प्रोबॅबिलिटी, हा एक चॅप्टर तुम्हाला तसा पूर्णतः नवीन आहे. परंतु बाकीचे जर चॅप्टर्स आपण पाहिले तर ते आपल्याला लास्ट इयरला पण 9th मध्ये पण होते. तर आज आपण हा पहिला जो अल्जेब्राचा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, या पहिल्या चॅप्टरला आपण सुरुवात करत आहोत. सो लिनियर, व्हॉट इज लिनियर and then what is two variables? Linear, if the degree of the equation is 1, then the equation is called as a linear equation. जर डिग्री 1 असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. आणि जर त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतील इक्वेशन मध्ये तर ते झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. समजा हे जर इक्वेशन आपण घेतलं x + 5 = 7, दिस इज लिनियर इक्वेशन. हे लिनियर आहे कारण याची डिग्री 1 आहे, बट हे 1 व्हेरिएबल, दिस इज इन 1 व्हेरिएबल. आणि आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला पाहिजे ते 2 व्हेरिएबल्स. सो लास्ट इयरला आपण पाहिलं होतं स्टँडर्ड फॉर्म ax + by + c = 0, where A, B, C are real numbers and A not equal to 0, B not equal to 0. This is the standard form of the linear equation in two variables. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. x आणि y हे याच्यामध्ये असणारे व्हेरिएबल्स आहेत. A, B, C यांना आपण कोएफिशियंट्स म्हणतो आणि दे आर द रियल नंबर्स. आणि याच्यामध्ये काय सांगितलं कंडिशन, a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0. काय होईल जर a 0 असेल तर काय होईल, b 0 असेल तर काय होईल. सपोज a 0 घेतला, जर a 0 घेतला तर ही टर्म 0 होईल आणि हे इक्वेशन 1 व्हेरिएबल राहील. सो दॅट्स वाय a नॉट इक्वल टू 0, b नॉट इक्वल टू 0. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर सपोज 3x + 2y - 5 = 0. हे एक एक्झाम्पल आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. डिग्री 1 आहे, x आणि y हे 2 व्हेरिएबल्स आहेत. सो दॅट्स वाय दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सर्वांनी हे नोट करून घ्यायचं आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल स्टँडर्ड फॉर्म. तर हे आपण लास्ट इयरला स्टडी केलं होतं, केलं नाही असं नाही. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. त्यानंतर मग व्हॉट इज सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय हे पण आपण लास्ट इयरला पाहिलं होतं की सायमल्टेनियस इक्वेशन्स कोणाला म्हणायचं. मग सायमल्टेनियस इक्वेशन्स सपोज x + y = 5 हे लिहायची काही आवश्यकता नाहीये. x - y = 1. दीज आर द 2 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सपोज याच्यामध्ये आपण x = 3, y = 2 घेतला या इक्वेशन मध्ये. LHS x + y
3 plus 2 is equal to 5. So LHS is equal to RHS. आणि असं जेव्हा होतं LHS is equal to RHS, then x is equal to 3 and y is equal to 2 is called as solution of the equation. याला आपण या इक्वेशनचं सोल्युशन म्हणणार. मग असे किती सोल्युशन्स असतात एका इक्वेशनला? एका इक्वेशनला इन्फायनाइट सोल्युशन्स असतात, हे आपण लास्ट इयरला पाहिलं होतं. आता याच व्हॅल्यू आपण इकडे टाकू. LHS x minus y, 3 minus 2, 3 minus 2 is equal to 1. So again, LHS is equal to RHS. Therefore, x is equal to 3 and y is equal to 2 is the solution of this equation also. या पण इक्वेशनचं सोल्युशन आहे, या पण इक्वेशनचं सोल्युशन आहे. आणि जेव्हा दोन इक्वेशन्सला कॉमन सोल्युशन असतं तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस इक्वेशन. सो दीज आर द टू सायमल्टेनियस इक्वेशन्स. आणि मग लास्ट इयरला आपण काय केलं? लास्ट इयरला आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या डिफरंट मेथड्स पाहिल्या होत्या. सोल्युशन फाइंड आउट करण्याच्या डिफरंट मेथड्स पाहिल्या होत्या, ज्याच्यामध्ये दोन मेथड्स आपण लास्ट इयरला पाहिल्या होत्या. पहिली मेथड होती इक्वेटिंग कोइफिशियंट, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट, ही पहिली मेथड होती. आणि दुसरी मेथड होती सबस्टिट्यूशन मेथड. तर ह्या ज्या दोन मेथड्स आहेत याच्यातली जी फर्स्ट मेथड आहे दॅट मेथड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ही पहिली मेथड खूप इम्पॉर्टंट आहे, एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट. आणि मग नंतर यावर्षी आपल्याला आणखीन पुढच्या काही मेथड्स या चॅप्टरमध्ये स्टडी करायच्या. आणखीन एक 2-3 मेथड्स तुमच्या समोर येणार आहेत नवीन. पण नवीन जरी मेथड्स तुमच्या समोर येणार असतील तरी फर्स्ट जी मेथड आहे लास्ट इयरची आपली इक्वेटिंग कोइफिशियंट, या मेथडनं आपल्याला फर्स्ट प्रॅक्टिस सेट जो आहे आपल्या या चॅप्टर मधला तो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आता आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो राईट डाऊन फर्स्ट प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 1.1. आता ह्याच्यामध्ये ह्याच्यात दोन क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये. पहिला जो क्वेश्चन आहे तो ऍक्टिव्हिटीचा आहे आणि दुसरा जो क्वेश्चन आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता हा जो फर्स्ट प्रॅक्टिस सेट आहे हा आपल्याला लास्ट इयरची जी आपली पहिली मेथड होती इक्वेटिंग कोइफिशियंट याच मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे ती मेथड तुम्हाला येत असली पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. जे मी लास्ट इयरला पण तुमच्याशी बोललो होतो की ही मेथड तुम्ही परफेक्ट करा, कारण या मेथडचा उपयोग आता आपल्याला 10th मध्ये पण करायचा आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती ऍक्टिव्हिटी आता आपण पूर्ण करू. परंतु पहिल्या क्वेश्चन मध्ये दुसरं जे इक्वेशन आहे त्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये प्रिंट मिस्टेक आहे. ती प्रिंट मिस्टेक तुम्ही करेक्ट करून घ्या. 2x + 3y = 12 दिलेलं आहे, तिथं प्लसच्या जागेवरती तुम्हाला मायनस करायचं आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 5x + 3y = 9, इक्वेशन नंबर 1. आणि 2x इथे मायनस करायचं आहे, -3y = 12, नंबर 2. तर या ठिकाणचा जो साइन आहे हा टेक्स्टबुक मध्ये प्लस आहे, त्याला तुम्ही मायनस मध्ये करून घ्या. आणि मग बाय ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. आता लास्ट इयरला मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲडिशन केव्हा करायचं, जेव्हा कोएफिशियंट हे सेम आहे पण त्यांचे साइन्स जर डिफरंट असतील तर आपल्याला त्या दोन इक्वेशनचं ॲडिशन करायचं असतं. त्यामुळं या दोन इक्वेशनचं आपण ॲडिशन करू. 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. आणि मग ॲडिशन करायचं. ह्या दोन टर्म कॅन्सल होतील. 5x + 2x 7x, 12 + 9 21, x = 21/7, x = 3. 7 × 7 = 21. आणि मग ही आलेली x ची व्हॅल्यू आपण पाहिलं होतं
ही आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवून y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता तुम्ही तिथं जर पाहिलं तर त्यांनी पुस्तकामध्ये टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी आलेली जी x ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1 मध्ये टाकली आहे. त्यामुळे आपण पण ही आलेली x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकू. पुट x is equal to 3 in इक्वेशन 1. मग x च्या जागेवर 3 टाकला काय होईल 5 into 3 plus 3y is equal to 9. 15 plus 3y is equal to 9. इकडचा 15 राईटला गेला. 3y is equal to 9 minus 15 साइन चेंज हुई. 3y is equal to 9 minus 15 ग्रेटर नंबरचं साइन येईल -6 सबट्रॅक्शन होईल. y is equal to -6 upon 3 y is equal to -2. So x is equal to 3, y is equal to -2. This is the solution of these two equations. So this is first problem, first activity from practice set 1.1. त्यानंतर मग आता हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये हे लिहून घ्यायचंय पूर्ण आन्सर आणि मग त्यानंतर आता आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करायला सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 मध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे 3a plus 5b is equal to 26. Give this equation number 1. A plus 5b is equal to 22. Give this equation number 2. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला इक्वेटिंग कोएफिशिएंट या मेथडने सॉल्व करायचे. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ऑलरेडी इथं कोएफिशिएंट सेम आहे पण साइन सुद्धा सेम आहे आणि मग साइन जर सेम असेल तर त्यावेळेला आपल्याला त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागतं. सो दॅट्स वाय बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन करू. 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. आणि काल मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं की सबट्रॅक्शन करत असताना आपल्याला सेकंड इक्वेशनचे जे साइन आहे ते चेंज करून घ्यावं लागतं. सो माइनस 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 3a minus a 2a 5b eliminate झाला. 26 minus 22 4. a is equal to 4 upon 2 and so the value of a is 2. a ची व्हॅल्यू 2 आहे. आता ही आलेली व्हॅल्यू 1 किंवा 2 कुठेतरी एका इक्वेशन मध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करावं लागेल. मग इझी कुठे आहे ते पाहिजे. तर सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकणं हे आपल्यासाठी इझी आहे. सो पुट a is equal to 2 in इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये टाकू. मग a च्या जागेवरती 2 प्लस 5b is equal to 22. हा 2 राईट ला गेला. 5b is equal to 22 minus 2. 5b is equal to 20. b is equal to 20 upon 5. Therefore b is equal to 5 4s are 20. आणि मग खाली therefore a is equal to 2 and b is equal to 4 is the solution. So this is elimination by equating coefficient. हा झाला क्वेश्चन 2 चा पहिला प्रॉब्लेम. प्रॉब्लेम आन्सर तुम्ही
तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. मग आता आपण घेऊया प्रॉब्लेम नंबर 2. फर्स्ट इक्वेशन आहे x plus 7y is equal to 10. Give this equation number 1. Second equation आहे 3x minus 2y is equal to 7. Give this equation number 2. आणि आता इथे तुम्हाला ना x चा कोएफिशियंट इक्वल आहे ना y चा कोएफिशियंट इक्वल आहे. म्हणजे इथे आपल्याला पहिल्यांदा कोणाचा तरी एकाचा कोएफिशियंट हा इक्वल करून घ्यावा लागेल. मग कोणाचा करायचा तो चॉईस तुमचा आहे. आपण जर y ला इक्वल केलं तर आपल्याला पुढे ऍडिशन करता येईल आणि आपण जर x ला इक्वल केलं तर आपल्याला पुढे सबट्रॅक्शन करावं लागेल. परंतु मला वाटतं आता ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो आपली दोन्ही पण तयारी असायला पाहिजे. त्यामुळे आपण y ला इक्वल करण्याच्या ऐवजी x ला इक्वल करू. आणि मग जर x ला इक्वल करायचं असेल तर काय करावं लागेल तर इक्वेशन 1 ला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. मग 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 3x 21y प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं इज इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 3. आणि आता थोड्या वेळासाठी इक्वेशन 1 विसरून जा. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 या दोन इक्वेशनचं आपल्याला आता सबट्रॅक्शन करायचं आहे. by subtracting equations 2 and 3. मग 2 आणि 3 सबट्रॅक्ट केलं 3x minus 2y 7 3x plus 21y 30. तर काय होईल साइन चेंज करावं लागेल मायनस 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 x एलिमिनेट करा minus 2y minus 21y minus 23y 7 minus 30 7 minus 30 minus 23 आला म्हणजे y is equal to minus 23 upon minus 23. therefore y is equal to 1. ही आली y ची व्हॅल्यू. ही आलेली y ची व्हॅल्यू 1 2 3 कोणत्याही एका इक्वेशन मध्ये टाकून आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग आपल्याला इझी कुठे आहे आपल्याला इझी आहे इक्वेशन 1 मध्ये. सो पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 अँड फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. मग आता आपण ही आलेली y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकू म्हणजे काय होईल put y is equal to 1 in equation 1. y is equal to 1 equation 1 मध्ये टाकला तर x plus 7 into 1 is equal to 10. So x plus 7 is equal to 10. X is equal to 10 minus 7. X is equal to 3. So x is equal to 3 and y is equal to 1 is the solution of the given equation. हे खाली प्रत्येक प्रॉब्लेम संपल्याच्या नंतर खाली तुम्हाला हे लिहिणं कंपल्सरी आहे. x is equal to 3 y is equal to 1 is the solution. ते तुम्ही खाली आन्सरच्या खाली शेवटी सगळ्यात ते लिहून टाकायचं. सो दिस इज प्रॉब्लेम नंबर 2. त्यानंतर मग प्रॉब्लेम नंबर 3.
प्रॉब्लेम 3 मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to 9. Give this equation number 1. आणि सेकंड इक्वेशन आहे 2x plus y is equal to 13. इक्वेशन नंबर 2. तर x हा इक्वल आहे, त्यामुळं डायरेक्ट तुम्ही साइन सेम असल्यामुळे या दोघांचं सबस्ट्रॅक्शन तुम्हाला करायचंय बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 आणि 2 चं सबट्रॅक्शन करायचंय आणि सबट्रॅक्शन करून तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे जे पुढचं काम आहे याचं हे मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देतोय, हे तुम्ही कंप्लीट करा. जर तुम्हाला नाही आलं तर तुम्ही मला ते विचारू शकता, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन किंवा त्याचा ॲन्सर तुम्हाला मी पर्सनली तुम्हाला ते पाठवून देईन. पण तुम्ही घरी प्रयत्न करणं सॉल्व करण्याचा हे आवश्यक आहे. भले रॉंग होईल, करेक्ट होईल, व्हॉट एव्हर इट मे बी, कसंही असू दे, पण त्याला फेस करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं सबट्रॅक्शन करून तुम्ही याचा ॲन्सर आणण्याचा प्रयत्न करा. नाही आलं तर मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. सो दिस इज होमवर्क फॉर यू. हे तुम्हाला होमवर्क म्हणून पूर्ण करायचं. त्यानंतर मग घेऊ आपण प्रॉब्लेम नंबर 4. m minus 3n is equal to 19. Equation number 1. m minus 6n is equal to minus 7. Equation number 2. आता या दोन इक्वेशन मध्ये तुम्हाला आयदर m or n कोणाला तरी एकाला इक्वल करून घ्यावं लागेल. मग तुम्ही कोणाला इक्वल केला तर फारसं काही तुम्हाला त्याचा बेनिफिट नाहीये, कारण पुढे आपल्याला सबट्रॅक्शनच करावं लागणार आहे. मग m ला इक्वल केलं काय किंवा n ला इक्वल केलं काय, आपण n ला करू. मग n ला इक्वल करण्यासाठी तुम्ही काय करणार, इक्वेशन 1 ला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर n हा इक्वल होतो, म्हणून मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 काय होईल मग 10m minus 6n is equal to 38. या इक्वेशन नंबर 3. आणि आता सेकंड आणि थर्ड या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करा, म्हणजे n एलिमिनेट होईल बाय सबट्रॅक्टिंग equations 2 and 3. m minus 6n is equal to minus 7. 10m minus 6n is equal to 38. साइन चेंज करावं लागेल. माइनस प्लस माइनस m minus 10m minus 9m 6n 6n eliminate झाला. minus 7 minus 38 both are negative, so their addition minus 45. So m is equal to minus 45 upon minus 9. m is equal to 9 5 45. m ची व्हॅल्यू 5 आली. ही आलेली m ची व्हॅल्यू 1 2 3 एका इक्वेशन मध्ये टाकून n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर ही आलेली m ची व्हॅल्यू समजा इक्वेशन 2 मध्ये टाकू. पुट m is equal to 5 in इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 मध्ये टाका, काय होईल 5 minus 6n is equal to minus 7. 5 राइट साइडला गेला, हा minus 6n as it is. minus 7 5 राइटला गेला, त्याचा साइन चेंज होईल minus 5 minus 6n is equal to minus 12. n is equal to minus 12 upon minus 6 is equal to 6 to
2 जा 12, n ची व्हॅल्यू 2 आली. सो m इज इक्वल टू 5, n इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. प्रॉब्लेम नंबर 5 हे नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता घ्या प्रॉब्लेम नंबर 5. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. फर्स्ट इक्वेशन. x प्लस 5y इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 2. आणि मग आता कोणाला तरी एकाला इक्वल करावं लागेल. मग x ला इक्वल करू, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. मग 2 ला 5 ने मल्टिप्लाय करू, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 इज इक्वल. दिस इज इक्वेशन नंबर 3. बऱ्याचदा एक्झाम मध्ये काय होतं, बऱ्याचदा एक्झाम मध्ये याला मल्टिप्लाय करतो आपण, याला मल्टिप्लाय करतो, परंतु याला मल्टिप्लाय करायचं राहून जातं आणि याला जर मल्टिप्लाय करायचं राहून गेलं आणि तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर तो तुमचा प्रॉब्लेम चेक पण करण्याची गरज नाही, कारण तो पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम हा तुमचा रॉंग झालेला असेल. त्यामुळं थोडंसं एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपलं डोकं शांत ठेवायचं आणि काम करायचं. त्यामुळं ईच टर्म, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. आणि मग आता फर्स्ट आणि थर्ड सबट्रॅक्शन करावं लागेल बाय सबट्रॅक्टिंग इक्वेशन्स 1 and 3. 1 आणि 3 सबट्रॅक्शन करावं लागेल. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. सबट्रॅक्शन करायचं, साइन चेंज होतील, मायनस मायनस मायनस, x एलिमिनेट झाला. 2 minus 25, 2 minus 25 आहे, minus 23 y, minus 3 minus 20 minus 23, and so y is equal to minus 23 upon minus 23, y is equal to 1. आलेली ही जी y ची व्हॅल्यू आहे, ही y ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये टाका आणि x ची व्हॅल्यू काढा. तर x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं काम सुद्धा मी तुम्हाला होमवर्क म्हणून ठेवणार आहे. तर मला वाटतं आज आपला पहिलाच हा पिरियड आहे, म्हणजे सिलेबस सुरू झाल्याच्या नंतरचा, आणि हे 5 प्रॉब्लेम्स हे आता आपण या प्रॅक्टिस सेट 1.1च्या क्वेश्चन 2 मध्ये कंप्लीट केलेले आहेत. आता 6, 7 आणि 8 हे जे राहिलेले 3 प्रॉब्लेम्स आहेत, हे राहिलेले 3 प्रॉब्लेम्स आपण उद्याच्या पिरियडमध्ये हे पूर्ण करणार आहोत. त्यामुळं आजच्या पुरतं आणि हे जे राहिलेलं काम आहे किंवा तुम्हाला जे ह्याच्या आधीचा प्रॉब्लेम सांगितलेला आहे तो पण प्रॉब्लेम तुम्ही पूर्ण करा. मला निश्चित खात्री आहे की हे जे सगळं झालं, बोर्डवर एक्सप्लेन केलंय, हे तुम्हाला समजलं असेल. खरं सांगतो की खूप अवघड गेलं मला आज हे पहिल्यांदा शिकवताना, कारण समोर एकही विद्यार्थी नसताना शिकवायचं म्हणजे खूप कठीण गेलं. हा पहिला माझा जो आजचा पिरियड होता हा माझ्यासाठी सुद्धा खूप अवघड होता, परंतु जितकं नॅचरल वाटावं अशा पद्धतीनं मी टीचिंग करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे प्रॅक्टिस करा. यानंतर मग राहिलेले जे 3 प्रॉब्लेम्स आहेत आणि पुढची जी मेथड आहे त्याला आपण उद्याच्या पिरियडमध्ये भेटू. ओके, थँक्यू.